बांगलादेशी महिलांना अवैधरित्या वास्तव्यास मदत आणि देहविक्री व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला अखेर मिळाली कठोर शिक्षा। नंदुरबार पोलिसांची कडक कारवाई, आरोपीस तब्बल 1 वर्ष 10 महिन्यांचा कारावास। आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज, सत्य तेच बेधडकपणे। नंदुरबारात पिटा कायद्याअंतर्गत कारवाई करत विशेष कार्यकारी दंडाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे यांनी दाखविला कायद्याचा धाक। संजय ब्रिजलाल चौधरी राहणार नंदुरबार या आरोपीविरुद्ध आधीच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर न्यायालयाने त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेतले होते, पण पुन्हा त्याने तोच गुन्हा केल्याचं समोर आलं। या आरोपीने 2 बांगलादेशी स्त्रियांना नंदुरबारात अवैधरित्या ठेवून देहविक्री व्यवसाय सुरू ठेवला, अशी गंभीर बाब उघडकीस आली। बंधनाचे उल्लंघन स्पष्ट होताच उपनगर पोलिसांनी तात्काळ हे प्रकरण न्यायालयात सादर केलं। सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीला 1 वर्ष 10 महिन्याचा कारावास ठोठावला। अशा प्रकारच्या अनैतिक आणि देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना कडक इशारा दिला गेलाय। भविष्यात अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाईल। जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस, कायद्याच्या जाळ्यातून सुटणं आता सोपं नाही। बांगलादेशी महिलांना आश्रय देणं, देहविक्रीस प्रवृत्त करणं गुन्हा आहे आणि त्याची किंमत चुकवावीच लागणार। परिवर्तन 24 न्यूज, सत्य तेच बेधडकपणे।